नमस्कार मंडळी. निकाल लागलेला आहे आणि माझ्या बरोबर आहेत विजयी उमेदवार धीरज भाऊ घाटे. भाऊ, खूप स्वागत तुमचं आणि अभिनंदन. यस, धन्यवाद. भाऊ, पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा विजय मिळालेला आहे. निकाल लागलाय, काय प्रतिक्रिया आहे पहिली? भारतीय जनता पार्टीवरती सामान्य नागरिकांनी जो विश्वास दाखवलाय, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी गेले काही वर्ष देशभरामध्ये किंवा राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून केलेली कामं असतील, वेगवेगळ्या योजना असतील, पक्षाची एक ताकद वाढवली आणि ह्या सगळ्याच्या आधारावरती मला असं वाटतं की पुणे महापालिकेमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय. मतरूपाने दिलेला हा आशीर्वाद आहे आणि याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पुणे महापालिकेमध्ये सत्तेत आलेली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम पुणेकर सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो की आपण ज्या ताकदीने भाजपाच्या पाठीशी उभं राहिलात, अशाच ताकदीने पुणेकरांच्या सेवेमध्ये भारतीय जनता पार्टी पुढच्या 5 वर्षात काम करेल आणि असं काम करेल की पुढचे 15-20 वर्ष समोर पर्याय दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये काम उभं करेल. भाऊ, पुण्यास बरोबरच पिंपरीलाही मोठं यश मिळालं आपल्याला. काय सांगता? महाराष्ट्रात अनेक महापालिकांमध्ये भाजपाला यश मिळालंय. नुसतं पुणे पिंपरी चिंचवड असं नाही तर अनेक महापालिका आहेत की जिथं केवळ भारतीय जनता पार्टीच आपल्याला दिसते. त्याचं कारण मी आता म्हणलं तसं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, देवेंद्रजी हे विकासाचे महामेरू आहेत आणि नागरिकांना विकास हवा आहे. सामान्य जनतेच्या हिताची कामं करणारं कोण आहे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकलाय आणि त्याचं फलित आपल्याला दिसतंय की राज्यात सर्वत्र भारतीय जनता पार्टीचा डंका वाजताना दिसतोय. काल पुण्यामध्ये फडणवीस साहेब आले होते आणि सगळ्यांचा स्नेह मेळावा झाला. काय त्यांनी कानमंत्र दिला? नाही, शेवटी त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. कानमंत्र म्हणण्यापेक्षा त्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्या रास्त आहेत. कारण पक्षामध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर काम करत असताना शेवटी मनुष्य स्वभाव असतो. अनेक वेळा काही चुका घडू शकतात. ह्या सगळ्या ग्लॅमर असतं हे आणि ह्या ग्लॅमरमध्ये माणूस कशा पद्धतीने काम करतो, कसा टिकला पाहिजे, कसं समाजासाठी त्यांनी काम केलं पाहिजे, हा संदेश शेवटी अनुभवाची शिदोरी. 23व्या वर्षी देवेंद्रजी फडणवीस हे महापौर होते आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनुभवाचा आहे. तो त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि सर्व नगरसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पराभूत झालेल्या उमेदवारांनाही त्यांनी सांगितलं की तुम्हीच आमच्या त्या भागातले भावी नगरसेवक आहात, त्यामुळे तुम्ही आत्तापासून कामाला लागा, असा संदेश देवेंद्रजींनी दिला. भाऊ, संपूर्ण पुण्याला उत्सुकता लागली की येणाऱ्या काळामध्ये महापौर कोण असेल, तुमचं म्हणणं काय? महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल एवढंच मी सांगतो आणि तो पुण्याच्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा महापौर असेल. धन्यवाद भाऊ, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. यस. थँक्यू.